झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर स्वागत। मी जातो इथे नागपूरला डॉक्टर हेमंत पांडे आपल्या सोबत आहेत। पांडे सरजी, या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतो की सुरुवातीला असं म्हटलं जायचं होतं की हापूसवरच हे सगळे प्रयोग होतात, असं नाहीये, तर कुठल्याही आंब्यावर हे प्रयोग होऊ शकतात। आणि जर हे प्रयोग झाले तर सर्वसामान्य ग्राहकांनी ह्या रासायनिक केमिकल मधला आंबा ओळखायचा कसा? ते थोडं आधी सांगितलं होतं ना मी की जसं आंब्याचा रंग जो आहे तो जास्ती चांगला दिसतो, म्हणजे नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यापेक्षा हा आंबा जास्ती चांगला दिसतो, पण त्याला चव नसते किंवा गंध नसते। जसं आंबा उचलून आपण पाहिला तर जसं हापूस आंब्याचा एक प्रकारचा वास येतो, तसा वास या आंब्याचा येण्याची शक्यता नसते। आणि नुसतं आंबाच नाही, म्हणजे मी तर म्हणतो केळं सुद्धा तसेच असतात किंवा पपया सुद्धा आजकाल त्या कॅल्शियम कार्बाईडनीच पिकवल्या जातात। पण ग्राहकाला जर आंबा ओळखायचा असेल तर तसं फक्त वासावरून बाहेरून, कारण कापून पाहिल्याशिवाय तर लक्षात येऊ शकत नाही, तर त्याच्यामुळे बाहेरून पाहिल्यानंतर अजून एक आढळण्यासारखी गोष्ट अशी आहे की हा जो आंबा आहे हा आंबा पूर्णपणे म्हणजे जसा अर्धवट हिरवा राहतो, अर्धवट हिरवा आणि अर्धवट पिवळा अशा रीतीचं दिसतं, कारण ते कच्चा आंबा आहे, कच्च्या आंब्याला आर्टिफिशियली पिकवला आहे, तर त्याच्यामध्ये त्यात हिरवं पण दिसतं। आणि नॅचरल जो आहे त्याच्यामध्ये सर्वीकडून सारख्याच रंगाने तो पिकत असतो। हा एक फरक जाणवण्याला लागला। केळ्यामध्ये फार क्लिअर कट दिसतं, पपईचं सुद्धा तसंच आहे, पण आंब्यामध्ये देठाच्या जवळ जर हिरवा भाग असेल तर समजून घ्यायचं की ते कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेलं आहे। नक्कीच। आणि या निमित्ताने येणारा त्यालाच संदर्भित असा दुसरा प्रश्न असा असतो की यापासून या केमिकलचे आंबे खाल्ल्यापासून कोणत्या कोणत्या आजाराला निमंत्रण देण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढते? आता ह्याच्यामध्ये जे दोन विषारी घटक पाहिल्या गेलेत, एक आर्सेनिक पाहिला गेला, कारण कॅल्शियम कार्बाईड जो बनवला जातो हा लाईम पासून बनवला जातो, आणि लाईम स्टोन जो आहे त्या लाईम स्टोन मध्ये प्रकर्षाने जाणवण्यालायक आर्सेनिकचं प्रमाण दिसलं आहे, आर्सेनिकचं आणि फॉस्फरसचं। आता आर्सेनिक हा कार्सिनोजेनिक सबस्टन्स म्हणून आधीपासून जाणला गेला आहे, आणि त्याच्यामुळे कॅन्सर सारखा रोग सुद्धा होण्याची शक्यता असते। पण फॉस्फरस जो आहे ह्याच्यापासून बनतो फॉस्फिन गॅस, हा सुद्धा टॉक्सिक गॅस आहे, आणि हा फॉस्फिन गॅस रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतो, नॉशिएटिक फिलिंग्स देतो, आणि त्याच्यामुळे जेवणावरची आपली इच्छा आहे ती इच्छा नाही होत, आणि अशा रीतीचे ते रिलेटेड सगळ्या लक्षणं दिसायला लागतात ज्यांनी असा आंबा खाल्लाय त्याच्यावर। नक्कीच एकूणच मानवी देहावर, मानवी आरोग्यावर याचे प्रचंड परिणाम होतात, पण एवढं सारं घडत असतानाही याच्यावर निर्बंध कशा पद्धतीने आपण लादू शकतो यावरही आपण बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा आंबा की विष। झी 24 तास एक पाऊल पुढे।